करतो की आजच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीबद्दल ते आपल्यासमोर काही माहिती ठेवतील. प्रथम आपणा सर्वांना अंतःकरणपूर्वक सलाम करतो. अस्सलामु अलैकुम. आणि एका अत्यंत उदात्त अशा उद्दिष्टाने आपण सर्व येथे एकत्र जमलेलो आहोत. धार्मिक जनमंच महाराष्ट्राच्या आवाहनावरून. तसं पाहिलं तर बंधूंनो आणि भगिनींनो, संपूर्ण भारतासह प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रालाही सर्व धर्मियांमधील ही परस्पर शांती, हा सलोखा, ही सद्भावना याचा महान वारसा लाभलेला आहे. आणि याचं प्रात्यक्षिक, याचं प्रत्यक्ष जर काही प्रमाण हवं असेल तर आजचा हा कार्यक्रम आहे. हे प्रत्यक्ष प्रमाण आहे सद्भावनेचं, बंधुत्वाचं. आणि खरं ज्या संतांचे आपण पाईक आहोत, ज्या पैगंबरांचं आपण नाव घेतो, ज्या महापुरुषांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. पुणे इथून खूप जवळ आहे, लांब नाही. संत तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ, जगतगुरु म्हणून ज्यांना संबोधतो आपण, आणि हजरत शेख अनगड शाह फकीर रहमतुल्लाह अलैह यांची जी घनिष्ठ मैत्री आहे, वारकरी त्याला विसरू शकत नाही, महाराष्ट्र त्याला विसरू शकत नाही. पराकोटीची सद्भावना. आजही देहूवरून दिंडी निघते. ती प्रथम देहूच्या जवळ असलेल्या स्थानाजवळ अनगडशाह बाबांच्या पहिली सलामी देते. आणि पुण्यात आल्यानंतर अनगडशाह बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मग पंढरपूरकडे प्रयाण करते. हा किती महान वारसा आहे सलोख्याचा. याच्यापेक्षा अजून काय व्हावं, कुठला वारसा हवा आहे. पण श्रीगोंद्यातून मंडळी आलेली आहे, त्यांनी संदर्भ दिला. श्रीगोंद्याचे संत शेख महम्मद महाराज आणि तुकोबा यांची मैत्री सर्वांना ठाऊक आहे ना. कुठल्याही वारकऱ्याला विचारा, सिंपल चालत्या फिरत्या, त्या भागातून जाणाऱ्या सर्व दिंड्या आजही श्रीगोंद्यात अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात हॉल्ट करतात. तिथं दर्शन घेतात बाबांचं आणि मग पुढे मार्गस्थ होतात. एवढंच नाही, तुकोबांची जी गाथा आहे ना, तुकोबांची गाथा ही खरं आजच्या कार्यक्रमाचं मूळ स्रोत आहे ते म्हटलं तरी चालेल. तुकोबांच्या गाथेत तुकोबा लिहित आहेत एका अभंगात, अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह बगर नहीं कोय, अल्लाह करे सोही होय. तुकोबांचा अभंग आहे. कोण्या सोफी संताचा नाही, तुकोबांचा आहे. एका अभंगाच्या चरणात तुकोबा म्हणतायत, अल्लाह एक तू, नबी एक तू. नबी पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्यांना नबी म्हणतात, शुभ संदेश देणारा. आणि तुकोबांनी या चरणामध्ये
अल्लाह बरोबर पैगंबरांचंही गुणगान केलेलं आहे. अजून कुठला वारसा हवा आपल्याला सद्भावने करता? आणखी जर आपण पुढं गेलो तर अहमदनगर येथील विख्यात सूफी हजरत शेख शाह शरीफ रहमतुल्लाह अलैह, शाह शरीफ बाबांचा दर्गा आहे. कधी नगरला आलात तर अवश्य या. मालोजी राजेंना नितांत आदर होता शाह शरीफ बाबांचा. एवढा पराकोटीचा आदर होता की त्या आदराप्रित्यर्थ आपल्या 2 मुलांची नावं मालोजी राजांनी अनुक्रमे एकाचं शहाजी आणि दुसऱ्याचं शरीफजी ठेवलं. ही नावं शाह शरीफ बाबांवरून आहेत. सद्भावनेचा हा वारसा आपल्याला ठाऊक आहे की छत्रपती है ना शिवाजी महाराज हे शहाजी राजेंचे सुपुत्र आहेत. आणि मग शाह शरीफ बाबांशी असलेलं हे नातं, याच्याही पुढं जर आपण पाहिलं तर संत परंपरेतील शिरोमणी म्हणून ज्यांना आपण संबोधतो ते संत कबीर तुकोबांच्या शब्दात मोमीन आहेत, मुस्लिम आहेत. आणि हा साधा संत नाही, संत कबीर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरुस्थानी मानतात ते कबीर आहेत. ज्यांच्या दोह्याचा आता संदर्भ दिला आदरणीय निजामबाईंनी, कबीर. आणि मग पुढे आपण जर आलो तर राष्ट्रपिता महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर पोवाडा लिहिलेला आहे. मला वाटतं आपल्या सर्वांना ठाऊक आहे पोवाडा. नात कहेंगे उर्दू में, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में त्यांचं गुणगान करणारा पोवाडा राष्ट्रपिता महात्मा फुल्यांनी लिहिलेला आहे. निवळ पोवाडा लिहून थांबले नाहीत. आपण जर पुढे आणखी आलो ना तर माई सावित्री है ना, सावित्रीमाई ज्यांनी या भारतामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, बरोबर ना. पहिली शिक्षिका. स्त्रियांना शिकणं निषिद्ध होतं, हराम होतं. मला त्या विषयात जायचं नाही. कारण ज्या स्त्रीने जन्म दिला विद्वानांना, शास्त्रज्ञांना, संतांना, ज्ञानेश्वरांना, माऊलीला, तुकोबांना, त्या स्त्री करता शिकणं निषिद्ध होतं. पण माय सावित्रीनी शाळा सुरू केली. आणि सावित्रीमाई एकटी नव्हती, तिच्याबरोबर आणखी एक भगिनी होती जिनं शिक्षिकेची भूमिका निभावली पहिल्या दिवसापासून. तिच्या नावाचा मात्र विसर पडलेला आहे आपल्याला. ते जर नाव आपल्या समोर असलं तर आपला जो उद्देश आहे ना सद्भावनेचा तो पूर्ण होईल. कोण आहे बरं ती शिक्षिका? फातेमा बी शेख. निव्वळ शाळेमध्ये सहकार्य केलं नाही, पडत्या अत्यंत पडत्या काळामध्ये पुढे दाम्पत्याला सर्वतोपरी सहकार्य करणारी. मला सांगा की सावित्रीमाईंच्या अंगावर शेण दगड पडत होते, हे शिकवायचं काम करते मुलींना म्हणून मग का फातेमा बी शेखला हारतुरे दिले असतील का? स्वागत केलं असेल का? नाही. तर हा सावित्री आणि फातेमाचा वारसा. मी इथे मुद्दाम सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातले एक कुलगुरू आता संदर्भ दिला ॲडव्होकेट संभाजी बोरुडे साहेबांनी की अहमदनगरचा सद्भावना मंच आहे, त्याचं नाव आहे फातेमा सावित्री फातेमा विचार मंच.
एका कुलगुरूंनी वाचलं माझी, ते म्हणाले सावित्री माहिती आहे, फातिमा कोण आहे? जेव्हा फातिमाची ओळख करून दिली तेव्हा ते स्वतःच म्हणाले की मी कुलगुरू असून, व्हाईस चान्सलर असून मला फातिमा माहिती नाही, तर बाकीच्यांचा काय प्रश्न आहे? हा जो वारसा आहे महान सद्भावनेचा, बंधुत्वाचा, सलोख्याचा, तो वारसा आपल्याला जोपासायचा आहे आणि तो समाजापर्यंत पोहोचवायचा आहे आपल्या कीर्तनांतून, आपल्या प्रवचनांमधून, आपल्या वाणींमधून. आणि हे काम जर धर्मगुरूंनी केलं, वेगवेगळ्या ठिकाणी आपण सद्भावना मंच स्थापन केलेले आहेत, पण धर्मगुरूंचं स्थान आजही वेगळं आहे. त्यांच्या वाणीतून जेव्हा सलोख्याचा संदेश जाईल, मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, सत्यपाल महाराजांच्या एका कीर्तनात गेलो मी, हजारो माणसं होती, मी एकदम मागं बसलो, मला माहिती आहे जर पाहिलं त्यांनी तर बोलावतील जवळ म्हणून. मी आपल्या श्रोत्यांमध्ये बसलो आणि श्रोत्यांमध्ये मुस्लिम पण होते त्या गावातले. सत्यपाल महाराज म्हणाले, भाऊ पैगंबर साहेब म्हणाले आईच्या चरणांखाली स्वर्ग आहे, माँ के कदमों के नीचे जन्नत आहे. ते आईचं स्थान आहे आणि आज ती वृद्धाश्रमात चालली. लोकांनी टाळ्या वाजवल्या. सत्यपाल महाराजांच्या वाणीतून पैगंबर आणि एखाद्या मौलानाने जर आपल्या वाज मधून, आपल्या प्रबोधनातून तुकोबांचा दाखला दिला तर माहिती आहे काय होतं? समाज उचंबून, अरे मौलाना तुकोबांचा संदर्भ देत आहे. हे सर्व धर्मगुरू जे आहेत, आपण एक दुसऱ्यांना समजून, जो हा सद्भावनेचा महान वारसा आहे तो जर आपण समाजापर्यंत पोहोचवला तर निश्चितपणे जो आपला उद्देश आहे तो आपण साध्य करू शकू. शेवटी मी सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत भारत हे त्यावेळी त्यांचं जे निघायचं वृत्तपत्र, त्याच्यामध्ये पैगंबर जयंती निमित्त संपादकीय लिहायची पैगंबरांवर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जी समता, जी बंधुता पैगंबरांनी त्या काळात प्रस्थापित केली होती, जो स्त्रियांना सन्मान दिला होता, त्याने प्रभावी होऊन, उगच नाही राष्ट्रपिता महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर पोवाडा लिहिला. त्यांना काय मत मागायचे होते का? खासदारकीला उभं राहायचं होतं का? नाही, हे सगळं राजकारण करता नव्हतं, हे वास्तव होतं. पैगंबर कळाले होते आणि त्या पैगंबरांच्या चळवळीचा त्यांना, त्यांच्या फुलेंच्या चळवळीशी घनिष्ठ संबंध होता, म्हणून हे गुणगान करणारा हा पोवाडा त्यांनी लिहिला. असो, मी शेवटी एक सांगतो की ईश्वर जो आहे ना तो वारकऱ्यांचा आहे. वारकऱ्यांचं तर अधिष्ठानच बंधुभाव आहे, समता आहे. भेदाभेद भ्रम अमंगल अगोदर कोणी सांगितलं? ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वारकऱ्यांचं अधिष्ठान आहे. इथे भेदाभेदाला थारा नाही, इथे सर्व एक आहेत. आणि पैगंबरांच्या वाङ्मयाचा, पैगंबरांच्या तत्वज्ञानाचा एका शायरानं उल्लेख केला, एक ही सफ में खड़े हो गए महमूद अयाज, न कोई बंदा रहा न कोई बंदा नवाज. उर्दू शेर आहे, पण अर्थ असा आहे की अयाज तो राजाचा शिपाई होता, महमूद राजा होता आणि त्याचा शिपाई अयाज होता. आणि नमाजला जेव्हा दोघं आले ना मशिदीत, मग हा राजा आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून हा शिपाई, एक ही सफ में खडे हो गए महमूद अयाज. आता कोणी राजा नाही आणि आता कोणी शिपाई नाही, सब समान आहे, सब एक आहे. ही बंधुता शेवटी पैगंबरांच्या वाङ्मयातील एक संदर्भ देऊन मी माझे विचार संपवतो. खूप महत्वाचा आहे. अतिशय नम्रूद
या नावाने प्रसिद्ध आहे ती घटना जी वास्तविक घडलेली आहे इतिहासात, की तत्कालीन एक महान प्रबोधनकार ज्यांचं नाव इब्राहिम होतं, त्यावरूनच हे अब्राहम वगैरे नाव आहेत सगळी, त्यांना तत्कालीन जो राजा होता, शासक होता, तो भयंकर अन्यायी अत्याचारी होता आणि याने या महापुरुषाला जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठावली. नाहीतर तुझं काम बंद कर, पण ते काही काम बंद करीत नाही. मग ती शिक्षा अंमलात आणायची. भयंकर अग्नी भडकावला जिवंत जाळण्याकरता. मला ते सविस्तर सांगायचं नाही, पण एक चिमणी होती, ती आपल्या चोचेमध्ये एक एक थेंब पाणी आणून त्या अग्नीत टाकत होती. कुणीतरी विचारलं तिला आश्चर्यानं, म्हणले, पगले, डोकं तर फिरलं नाही तुझं, ठिकाणावर आहे डोकं, हा एवढा भयंकर अग्नी आणि तुझं एक थेंब पाणी, काय माती होणार आहे, काय फरक पडणार आहे त्याने? ती चिवताई मोठ्या धाडसानं म्हणाली, 150 आण्या, मला माहिती आहे माझ्या एक थेंब पाण्यानं हा अग्नी विझणार नाही, पण उद्या जेव्हा मृत्यू पश्चात मी त्याच्या समोर उभी ठाकेल ना अल्लासमोर, किंवा असं म्हणा की उद्या जेव्हा या अग्नीची हिस्ट्री, त्याचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माझं नाव आहे ना ते आग लावणाऱ्यांच्याही नाही आणि तमाशा पाहणाऱ्यांच्याही नाही, आग विझवणाऱ्यांच्या लिस्टमध्ये समाविष्ट केलेलं असेल. त्याच्याकरता मी ही धडपड करत आहे. बऱ्याच लोकांच्या बोलण्यातून आलं की आज द्वेषाचा अग्नी भडकत आहे, ही घृणा, परस्पर आहे ना वाद लावायचं काम. मला नाही वाटत प्रॅक्टिकली ते तसं आहे म्हणून. खरं तर आपण शांत आहोत आणि वाचण्यात जे ऐकण्यात येतं त्याच्यावरून प्रॅक्टिकली तसं जर असतं तर हा कार्यक्रम यशस्वी झाला असता का? एवढी महाराज मंडळी आली असती का जर द्वेष घृणा असता तर? ते सगळं वास्तव नाहीये, ते पेपरमध्ये येतं ना आपण वाचतो तसं, मूठभर लोक आहेत. पण ते काही असो, आपण आपल्या सर्वांचं आत्मपरीक्षण करायचं आहे आपापलं. आणि हे खूप भाग्य आहे आपल्या सर्वांचं की आपण अशा वातावरणात, जर असलंही घृणेचं, तर त्या चिवताईची भूमिका पार पाडत आहोत आणि आपल्या आहे ना आवाक्यानुसार हा द्वेषाचा अग्नी विझवण्याचा आणि इथे समता, बंधुता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दात, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादी. काय सुंदर प्रार्थना आहे. पण जेव्हा मी सांगतो ना लोकांना, दुआ ठीक है अपनी जगह, प्रार्थना अपनी जगह, पण निवळ दुआ, निवळ प्रार्थना करून इथं बंधुभाव वसणार नाही आहे ना. निवळ प्रार्थना केली का माझ्या शेतात बक्षी गावाचं पीक येऊ देन, पेरायचा पत्ता नाही. निवळ दुआ की आमच्या पेशंटला गुण येऊ देन, उपचाराचा पत्ता नाही, असं होणार नाही. तो जो प्रयत्न करतो त्याला यश देतो तो. तेव्हा निवळ आपल्याला प्रार्थना करून जमणार नाही, प्रॅक्टिकली प्रयत्न करावे लागतील. आणि आजचा हा कार्यक्रम खरं तर प्रॅक्टिकलचा एक भाग आहे. हे निवळ आपण दुआ करण्याकरता नाही, प्रॅक्टिकली काही करण्याकरता जमलेलो आहोत. महाराष्ट्राच्या राज्य पातळीवर आपण एक आज सर्व धर्मगुरूंचं सद्भावना मंच स्थापन करणार आहोत, धार्मिक जनमंच. आणि त्याचा उद्देश काय आहे की या सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या वाणीतून, मुखातून, त्यांच्या कीर्तन प्रवचनातून, कारण ही रोज हजारो लोकांमध्ये प्रबोधन करतात ही लोक, आणि यांच्या वाणीतून या महाराष्ट्राला हा जो महान वारसा लाभलेला आहे. खरं मी संपूर्ण काही तुमच्या समोर ठेवू शकलो नाही, इतिहास खूप मोठा आहे. मला आता आठवलं की जायकवाडीचं जे आहे ना, तो समुद्रासारखा ते काय नाथ सागर, हे नाथ म्हणजे कोण आहेत? एकनाथ आहेत. आणि एक स्वामी एकनाथांचे गुरु कोण आहेत?
स्वामी जनार्दन. आणि स्वामी जनार्दनांचे गुरु कोण आहेत? धर्मकीर्ती महाराज सांगतायत, बाकीच्यांना माहित नाही, कमी लोकांना माहित. हजरत शेख चांद बोधले रहमतुल्लाह अलैह स्वामी जनार्दनांचे गुरु आहेत. स्वामी जनार्दनांचेच नाही बरं का आप्पा, आपले संत शेख महम्मद महाराजांचे पण गुरु शेख चांद बोधले आहेत. आणि स्वामी जनार्दनांचे गुरु म्हणजे नाथ एकनाथांच्या गुरूंचे गुरु चांद बोधले रहमतुल्लाह अलैह. किती वारसा आहे हा, सद्भावने करता आहे ना, सलोख्या करता, बंधुत्वा करता, पण तो वारसा जोपासणं आणि तो आणखी वृद्धिंगत करणं, समाजापर्यंत पोहोचवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मृत्यू तर अटळ आहे, आज नाही तर उद्या. आपण महाराज असलो म्हणून काय चुकणार आहे का? तुकोबांचं म्हणणं आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, कुल्लू नफ्सिन जायकतुल मौत, एक दिन मरण आहे. आणि मग आग लावणाऱ्यांनाही मारायचे, तमाशा पाहणाऱ्यांनाही मारायचे आणि आग विझवणाऱ्यांनाही मारायचे. मग प्रश्न हा आहे की या जन्मामध्ये यशस्वी कोण आहे? तुकोबांचं म्हणणं आहे, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आग लावण्यामध्ये जीवनाचं यश नाही, वाटोळ आहे जीवनाचं. आणि तमाशा पाहणं पण योग्य नाही, जन्म वायाला घालवू नये. जीवनाचं सार्थक करायचं असेल ना तर माणसं जोडायचं काम करा, जे तुकोबांनी केलं, जे पैगंबरांनी केलं, जे संतांनी केलं. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. आजचा हा जे काही दिवस आहे, आज सोहळा आहे, ज्या आपण इथे जमलेलो आहे, तर आज आपण सगळे मिळून, आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं